गणपतीपुळे इथून शिक्षणासाठी कोल्हापुरात आलेल्या एका युवकानं संगीत, अभिनय, कविता यामध्ये मास्टरकी प्राप्त केली. राज्यभर फिरून अनेक ज्ञात अज्ञात कवींच्या कवितांचा संग्रह केला आणि काव्य, गीत गायनासह अभिनय सादरीकरणानं नटलेल्या एकपात्री काव्यनाट्य प्रयोगाची निर्मिती झाली. कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या प्राध्यापक विसूभाऊ बापट या कवीनं कुटुंब रंगलय काव्यात या विश्वविक्रमी एकपात्री काव्यनाट्य अनुभव जगभर नेला. खऱ्या अर्थानं मराठी भाषा समृद्ध करण्याची चळवळ प्राध्यापक विसूभाऊ बापट करीत आहेत. त्यांच्या कार्यावर बी न्यूजनं टाकलेला हा प्रकाश झोत. कोकणातील गणपतीपुळे इथले विश्वनाथ बापट हे बसस्थानकामागे असलेल्या बापट चाळीत कुटुंबियांसह राहत होते. बालपणापासून संगीत क्षेत्राकडे त्यांचा ओढा होता. महाविद्यालयीन आणि संगीत शिक्षणाच्या हट्टापायी त्यांनी कोल्हापूरचा रस्ता पकडला. गोखले कॉलेज आणि महावीर महाविद्यालयात त्यांनी MA पर्यंत शिक्षण घेतलं. प्राध्यापक ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या दरम्यान गायन समाज डेव्हल क्लब इथं स्वर्गीय निळकंठ बुवा चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षण घेतलं. तर तात्यासाहेब अंबपकर आणि YG भोसले यांच्याकडून नाट्य अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्यांचा अभिनय आणि काव्यवाचन कौशल्यानं भारावून दैनिक सत्यवादीचे संपादक बाळासाहेब पाटील यांनी त्यांना सहसंपादकपदी नेमलं. 8 वर्ष त्यांनी कोल्हापुरात पत्रकारिता केली. प्रगती महाविद्यालयात 2 वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. पाठ्यपुस्तकातील कवितांना लावणीच्या चाली लावून शिकवलं जात असल्यानं ते नाराज झाले आणि त्यातूनच ओंकार काव्य दर्शन या शालेय कार्यक्रमाची त्यांनी निर्मिती केली. कालांतरानं त्याचं कुटुंब रंगलय काव्यात असं नामकरण झालं. पूर्ण कुटुंबाला 3 तास खिळवून ठेवण्याचं कसब विश्वनाथ बापट यांना अवगत झालं. 26 जानेवारी 1981 साली अहमदनगर इथं कुटुंबाचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर नाशिकला 100वा, दादरला 500वा, लंडन इथं 1000वा प्रयोग, विलेपार्ले 1500वा प्रयोग, तर प्रभादेवीला 2009 साली 2000वा प्रयोग झाला. भारतासह परदेशातही कुटुंब रंगलयचा प्रयोग करून त्यांनी सरस्वती सोबत लक्ष्मीला देखील प्रसन्न केलं. मराठी भाषा समृद्ध आहे, ती आणखी प्रगल्भ करण्याची चळवळ विश्वनाथ उर्फ विसूभाऊंनी चालवली आहे. आज विसूभाऊंकडे 10,000हून अधिक कवितांचा संग्रह आहे. 70हून अधिक मराठी काव्यप्रकार आणि 10पेक्षा अधिक मराठी बोलीभाषा त्यांना ज्ञात आहेत. 45 तासांचं त्यांचं पाठांतर आहे. कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाचे 2700 प्रयोग त्यांनी केलेत. इतकंच काय तर सलग 11 आणि 15 तास कवितांचं सादरीकरण करून त्यांनी विश्वविक्रम केलाय. याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडिया आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियानं देखील त्यांच्या कार्यक्रमाची नोंद घेतली आहे. कोल्हापूरनं मला भरभरून दिलंय. कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाची निर्मिती देवल क्लबमध्ये झाली आहे. हे कोल्हापूरकरांना माहीत नाही आहे. देवल क्लबमध्ये निळकंठ बुवा चिखलीकर यांचा मी विद्यार्थी, त्यांच्याकडनं मी संगीताचे धडे घेतले. मायणकर भारत संगीत विद्यालय यांच्याकडनं मी हार्मोनियमचे धडे घेतले आणि प्राध्यापक द.स. अंबपकर, तात्यासाहेब अंबपकर किंवा YG भोसले यांच्याकडनं मी नाट्य प्रशिक्षण घेतलं. म्हणजे कलाकार घडणं, मी घडलो, कोल्हापूरनी मला घडवलेलं आहे. कार्यक्रम कोल्हापुरात तयार झालेला आहे आणि कोल्हापुरातनं तयार झालेला कार्यक्रम अमेरिका सोडून संपूर्ण जगभर गेला आहे. हा महान कलाकार या कलानगरीत घडलाय. या नगरीनं त्यांना खूप काही दिलंय. राज्यातील इतर विद्यापीठं त्यांचे कार्यक्रम घेत असताना शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूरकरांनी याकडे दुर्लक्ष करावं हे मात्र कलानगरीला खटकणारं आहे. त्यांच्या काव्यप्रयोगाला कोल्हापूरकरांनी पाठबळ देणं गरजेचं आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद भनगुत्ते.